फेरीवाल्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी भाजी विकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. खरं याच्यामध्ये संबंध ठाणे महानगरपालिकेमध्ये हा एक त्रास आणि जाच आणि त्याच्यामुळे गेली 3 वर्षापासून आम्ही ओरडतोय की फेरीवाला धोरण जे आहे ते त्याची अंमलबजावणी करा. फेरीवाला धोरण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत 10चे 20, 20चे 40, 40चे 100 आणि हा मोठा आगबट्ट्याचा धंदा आहे. त्याच्यामध्ये करोडो रुपयाची फार मोठी काय म्हणतात त्याला देवाणघेवाण आहे. आपल्याला दिसतं छोटं परंतु करोडो रुपयाची खालपासून वरपर्यंत चेन आहे मोठी. ही एक माफिया आहे आणि याच्यामध्ये ते हप्तेबाजी करतात. नवीन नवीन फेरीवाले बसवतात. रोजच्या रोज त्याच्याकडे पैसे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नगरसेविकांनी मार्केटमध्ये एक सिम्बॉलिक अशा प्रकारचं आंदोलन केलं. पण मूळ जे आहे ते फेरीवाला धोरण ताबडतोब तुम्ही त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. फेरीवाला समिती ताबडतोब केली पाहिजे. मधल्या काळामध्ये त्यांना मुदत दिली होती. त्या मुदतीच्या मध्ये अजून काही लोकांचे रजिस्ट्रेशन झालं असेल परंतु आता हे काम आहे महापालिकेचं. पण महापालिकेचे पण काही अधिकारी याच्यात गुंतलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे किती प्रलंबित होईल किती लांब जाईल याच्यामध्येच त्यांना तो इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे हे फेरीवाला धोरण याच्या संबंधामध्ये अंमलबजावणी करता आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार. साहेब पण यांचा अक्का कोण असा पण प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. अक्का कोण आहे ते सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यावर कारवाई कोण करणार त्याच्यावर बोलणार कोण. परंतु आता काही दिवसातच आम्ही ते पत्ते खोलणार आहोत आणि ह्याची सगळी जी यंत्रणा जी आहे ही दूषित झालेली आणि बडबटलेली यांना सगळ्यांना उघडे पाडणार आहोत. बघा पाटोळे नावाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली ती कोणी केली. महापालिकेने नाही केली. त्यांच्यावर अँटी करप्शनने जाऊन त्या ठिकाणी त्यांना रेड हँड पकडलं त्यावेळेला यांचे डोळे उघडले. यांना माहिती असून सुद्धा कारवाई नव्हती केली. आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही अशा अधिकाऱ्यावर कारवाई करा. आज जी बिरारी आपले उपायुक्त आहेत यांच्यावर शासनाने कारवाई केली पण इथे नाही तिकडे ते गडबड करत होते. मग त्याने इथे आणलंच कशाला आणि महत्वाच्या त्या पदावर त्याला बसवलंच कशाला. त्याला निलंबित केलं. म्हणजे असे सगळे अधिकारी तुम्ही इथे आणून बसवणार आणि ठाणेकरांना वेठीस धरणार तर योग्य कर्तव्यदक्ष अधिकारी आणा ना. त्यांना पाठीशी कशाला घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर कारवाई का नाही करत. आणि त्याच्यामुळे हे सगळंच साफसफाई जी आहे आणि पारदर्शकता जी आहे ती आणण्याची गरज आहे आणि ती आता आम्ही वेळोवेळी आणत राहू. येणाऱ्या काळामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाबत भारतीय जनता पार्टी आक्रमक होईल का. नाही आक्रमक म्हणजे महापालिकेने खरं म्हणजे त्याच्यावर ताबडतोब फेरीवाला धोरण करायला पाहिजे. आता पुढच्या काळामध्ये आता आम्हालाच यांची नोकरी करायला लागणार आहे की काय. आम्हालाच आता शेकडो आमच्या तरुण लोकांना घेऊन मार्केटमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे वाहतुकीला अडथळा येतो जिथे जिथे बांगलादेशी फेरीवाले येऊन बसलेले आहेत जिथे जिथे हे नारळ पाणीवाले येऊन बसलेले आहेत. अहो एकाचे 10 बघता बघता होत आहेत. जिथे जिथे बाहेरचे फेरीवाले येऊन इथे दादागिरी करतायत तर त्यांचा बंदोबस्त जो आहे तो शेवटी आम्हाला करायला लागेल. आम्हाला उतरायला लागेल आणि त्याच्या आधी हे धोरण निश्चित करा. कुठे फेरीवाल्यांनी बसायचं कुठे बसायचं नाही आणि पोलिसांनी देखील ज्याला म्हणता येईल की ही एक मोहीम हातामध्ये घेतली पाहिजे की जे इथले नाहीत ते पण इथे करायला बसलेत. बांगलादेशींचा इथे सुळसुळाट झालेला आहे. आता आम्हीच पकडून द्यायचं असेल तर मग तुम्हाला कशा करता त्याच्यामध्ये नेमलेलं आहे. त्याच्यामुळे हे नाही केलं तर नाईलाज असतो लोकांना घेऊन आम्हाला आता उतरायला लागेल.